नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, शिखर शिंगणापूर याबद्दल आज आपण काही माहिती पाहणार आहोत. शिखर शिंगणापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्यातील एक गाव आणि धार्मिक स्थान आहे. येथे सातारा, सोलापूर व पुणे या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर ऐतिहासिक काळापासून हे शंभू महादेवाचे मंदिर अस्तित्वात आहे. सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून 20 किलोमीटर अंतरावर शिखर शिंगणापूर हे गाव वसले आहे. फलटणपासून आग्नेयीस सुमारे 37 किलोमीटर एवढे अंतर आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर हे गाव आहे. हा डोंगर म्हणजेच सह्याद्रीचा एक फाटा असल्याचे डोंगरावर दाट झाडे आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटीपासून 1050 मीटर उंचीवर आहे. मंदिरात जायला जवळपास 400 पायऱ्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखीन थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे. शिखर शिंगणापूर मंदिराचा रोजचा दिनक्रम: सकाळी 6 वाजता काकड आरती करून देवाला उठवले जाते. दुपारी 12 वाजता देवाची आरती आणि रात्री 8 वाजता सांज आरती अशी करून मंदिर बंद केले जाते. रात्री 9 वाजता शेजारती. प्रत्येक आरतीनंतर जंगमने केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. देवाच्या झोपण्यासाठी ब्राह्मण देवाच्या शयनाची पूर्ण तयारी करतो. शयनासाठी गादीवर व्याघ्रांबर घातले जाते. देवाच्या उशाला पाण्याचा तांबा, 2 पानाचे विडे ठेवले जातात. देवस्थानाचे वर्षभराचे कार्यक्रम: महाशिवरात्री. महाशिवरात्री ही शंकरांच्या भक्तासाठी मोठी पर्वणी आहे. महाशिवरात्रीला शंकराला बेल वाहण्याचा मोठा कार्यक्रम असतो. महाशिवरात्रीचा महोत्सव 5 दिवस चालतो. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भजन व कीर्तनाचा कार्यक्रम असतो. दर अमावास्येला शिखर शिंगणापूरची वारी असते. अनेक भक्तजण अमावास्येला महादेवाचे दर्शन करून मग गुप्तलिंगाला भेट देऊन आपापल्या घरी जातात. आषाढी वारीला नियमित जाणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणे भक्तगण महादेवाच्या वारीला येतात. यात्रा म्हणजे देवाचे लग्न. हा वार्षिक उत्साह अतिशय नयनरम्य असा सोहळा असतो. याची अनुभूती याची देही याची डोळा पहावी. शिखर शिंगणापूरचे ऐतिहासिक महत्त्व: शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव म्हणजे महाराष्ट्रातील अनेकांची कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर व शिंगणापूर हे गाव दोन्हीही यादव कुळातील सिंधन राजाने वसवले आहेत असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारामध्ये 5 मोठे नंदी आहेत. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघन राजा येथे येऊन राहिले होते. त्यांनीच शिंगणापूर गाव वसविले. शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत. पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजी राजांनी येथे इसवी सन 1600 साली एक मोठे तळे येथे बांधले. त्यास पुष्कर तीर्थ असे म्हणत. त्यालाच आता शिवतीर्थ असे म्हणतात. पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे 1735 मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले. 1978 त्यांचाही जीर्णोद्धार झाला. दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका स्थापत्य तज्ज्ञांकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून त्यांना आकर्षक रंग देण्यात आला आहे. शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढीपाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असते. चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर व पार्वती यांचा विवाहाचा मुख्य सोहळ्यांपैकी असतो. तत्पूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेस विवाहाचा मुहूर्त म्हणून हळकुंड हळद जात्यावर दळली जाते. चैत्र शुद्ध पंचमीस खानदेशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वऱ्हाडी म्हणून येतात आणि शंभू महादेवाला व पार्वती मातेला म्हणजेच शिवलिंगाला हळद लावतात. चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी शंभू महादेव मंदिराचे शिखर कळस बांधून ते श्री अमृतेश्वर बळी मंदिराचे शिखर कळस यांना पागोटे सुताची जाड दोरी बांधली जाते. यासाठी लागणारे पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात. लग्नासाठी 550 फूट पागोटे विणले जाते. या शंभू महादेवांचा लग्नाचा आहेर मानला जातो. ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात
आणि रात्री 12 वाजता मंगलाष्टके व सनई चौघड्यांचा गजरात शंभू महादेव व पार्वती मातेचा विवाह सोहळा हर हर महादेवच्या जयघोषात पार पाडला जातो. चैत्र शुद्ध एकादशीस इंदोरचे राजे होळसर महादेवांचे दर्शन घेत. मुंगी घाट सोहळा. चैत्र शुद्ध द्वादशी. मुंगी घाटातून कावड आणताना चैत्र शुद्ध द्वादशीस महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडीमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेलाची. या कावडीला 2 मोठे मोठे रांजण लावलेले असतात व ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायले त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हा काही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे हे महाद्या धाव मला सांभाळ अशी. मग सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाला अभिषेक होतो. पूर्वीच्या पायऱ्यांच्या रस्त्यावरून मंदिराकडे येताना एक भरभक्कम वेश लागते. ही वेश शिवाजी महाराजांनी मंदिर जीर्णोद्धाराच्या वेळी बांधली असून तिला जिजाऊ वेश असेही म्हणतात. वेशीतून आत येताना एक अतिशय सुंदर आणि तेवढाच भक्कम दरवाजा लागतो. त्याला शेडगे दरवाजा म्हणतात. शिखर शिंगणापूरचे दर्शन घेताना त्याच्या सभोवतालच्या निसर्गाची व तेथील अनमोल इतिहासाची जाणीव होते. शेडगे दरवाजा ओलांडल्यानंतर आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. तेथेच आपल्याला दीपमाळ पाहायला मिळते. डाव्या हाताला नगरखाना आहे आणि समोरच पंचनदीचे दर्शन आपल्याला घडते. पूर्वी तेथे एकच नंदी होता. नंतर कोणा एका भक्ताने आपल्या नवस फेडण्यासाठी 4 नंदी अर्पण केले. नंदीच्या दर्शनानंतर आपण मुख्य मंदिराकडे निघतो. मंदिराच्या पायरीवर आपल्याला नतमस्तक पार्वती दिसते. लोटांगण घातलेली पार्वतीची शिल्प चांदीमध्ये कोरलेले असून अतिशय देखणे आहे. शंकराला शरण गेलेली पार्वती यात दिसते. यापुढे कासवाचे दर्शन घेऊन आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करतो. शिंगणापूरच्या डोंगरावरून एक तलाव दिसतो. त्याचे नाव पुष्कराज तलाव असून तो मालोजी राजे यांनी बांधला आहे. शिंगणापूर देवस्थान हे भोसले राजघराण्याचे खाजगी संस्थानाच्या ताब्यात असून महादेवाच्या सेवेचा मान 5 वेगवेगळ्या जमातींना दिलेला आहे. ब्राह्मण हा मुख्य पुजारी असून देवाच्या नित्यपूजेचे काम ते पाहतात. गुरुवांना नंदीच्या पूजेचा मान दिला आहे. कोळी समाजाचे लोक देवाच्या अंगाराची व्यवस्था पाहतात. जंगम लोक देवाच्या नैवेद्याची तयारी करतात. पाकशाळा महादेवाच्या मंदिराखाली असून जंगम तेथेच राहतात. गाडशी जमातीतील लोक नगारा खाण्याची व्यवस्था पाहतात. सर्व धर्मातील लोकांना एकत्र आणण्याचे ठिकाण म्हणजे शंभू महादेवाचे मंदिर. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पवित्र पादस्पर्शाने पावन झालेले हे तीर्थक्षेत्र आहे. नंदीच्या समोर एक भला मोठा अष्टकोन कोरलेला आपणास दिसतो. या अष्टकोनामध्ये शिवाजी महाराजांनी शंभू राजांचे शुद्धीकरण करून घेतले होते. महादेवाच्या गाभाऱ्यात 2 लिंग असून त्यापैकी एक शंकर व एक पार्वतीचे आहे. लिंगावर अनेक लेप लावून आता ते गुळगुळीत झाले आहेत. शिंगणापूरचे हे लिंग स्वयंभू आहे असे म्हटले जाते. मंदिराच्या बाहेरील नंदी दगडाचा असून त्यावर आता पत्रा बसवला आहे. नंदीचा मंडप 100 कमळाचा बनविला आहे. अनेक वेगवेगळ्या आख्यायिका येथे ऐकायला मिळतात. सोरटी सोमनाथ मंदिरातील गडगज्ज संपत्ती लुटण्यासाठी गजनीच्या मोहमदाने असंख्य वेळा व देवळाच्या व देवाच्या विध्वंस केला. यापैकी एका आक्रमणाच्या वेळी तेथील सोमनाथांचे लिंग सौराष्ट्रातून महाराष्ट्रात आणून ते शिंगणापूर येथे स्थापन केले अशी आख्यायिका आहे. आजही महाराष्ट्राशिवाय कर्नाटकातून अनेक भक्तजन शिंगणापूर यात्रेला येतात. ते लोक या महादेवाला आपले कुलदैवत मानतात. लिंगाचे दर्शन घेऊन मंदिराला फेरी मारताना महादेवाच्या मंदिरामागे अनेक लहान देवळे दिसतात. एका देवळात प्रचंड मोठी घंटा दिसते. ही घंटा पंचधातूची असून पोर्तुगीज चर्चमधून आणली असावी असा अंदाज आहे. ह्या घंटावर रोमन अक्षरात 1720 असे लिहिले आहे. मंदिराबाहेर 2 दीपमाळा आहेत ज्या शिवाजी महाराजांनी बांधल्या आहेत. त्यातील एक दीपमाळ महाराजांनी आपल्या सेविकेच्या नावाने बांधली असून त्यांचे नाव विरुबाई असे होते. प्रत्येक मंदिरात गणपतीला स्थान असते. तसेच येथेही गाभाऱ्याबाहेर गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. या गणपतीच्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे 2 फिरते दगडी खांब आहेत. पुराणात शिल्पकलेचा अनोखा नमुना येथे पाहायला मिळतो.
मंडपाच्या एका भिंतीवर कलिया मर्दनाचे सुंदर शिल्प कोरलेले दिसते. मंदिराला 4 प्रवेशद्वार आहेत. एक मुख्य प्रवेशद्वार असून 3 उपप्रवेशद्वार आहेत. दक्षिणेकडील प्रवेशद्वारातून बाली मंदिराचे दर्शन घडते, तर पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून शिवाजी महाराजांचे स्मृतिस्थळ पाहायला मिळते. मंदिराच्या दक्षिण दिशेस सुमारे 100 यार्डांवर दुसऱ्या टेकडीवर दगडी बांधकाम आढळून येते. येथे 3 स्मारके आहेत. एका ओळीत असणारी ही स्मारके दक्षिणेकडे तोंड करून आणि पूर्व पश्चिम विस्तारलेली आहेत. पश्चिमेकडील स्मारक हे शिवाजी महाराजांचे असून मधले शहाजी महाराज आणि पूर्वेकडील संभाजी महाराजांचे आहे. ऑगस्ट 1679 मध्ये संभाजी महाराजांची औरंगजेबाने हत्या केली. त्यानंतर गादीवर आलेल्या शाहू महाराजांनी या स्मारकाची बांधणी केली. मंदिर 2 भागामध्ये विभागले गेले आहे. मूळ गाभारा आणि बाहेरचा सभामंडप. सभामंडपाचा आकार चांदणीप्रमाणे आहे. मंडपाला भिंतीचा आधार नसून तो 12 भक्कम खांबावर बांधला गेला आहे. सध्या अनेक लहान खांब आधारासाठी बांधले आहेत. संपूर्ण मंदिरांच्या खांबावर पुराणातील अनेक कथाशिल्प रूपात कोरले गेलेले आहेत. एका शिल्पात स्त्री शिकार करताना दर्शविले आहे, तसेच कुत्र्याचा वापर शिकारीसाठी दाखवला आहे. एका शिल्पात पुरुषाने बंदूक वापरताना कोरलेला आहे. काही खांब हे फुलवेलीच्या नक्षीत कोरलेले आहेत. शिखर शिंगणापूर देवस्थान शिंगणापूरच्या डोंगरावर वसलेले आहे आणि येथील मंदिर अतिशय पुरातन असून मोठ्या मोठ्या दगडी शिळांमध्ये घडवलेले आहे. मंदिराचा एकूण परिसर अंदाजे 1 एकर असावा. मंदिरात जाण्यासाठी सुमारे 150 पायऱ्या चढाव्या लागतात, परंतु आता रस्त्याचे काम केल्याने गाड्या सरळ मंदिराजवळ जातात. हे मंदिर यादव काळात बांधलेले गेलेले असून परिसराचे नाव शिंगणापूर हे यादव राजा शृंगारपूर यांच्या नावावरून देण्यात आले आहे. यादवकालीन हे मंदिर हेमाडपंथी बांधकामाची साक्ष देते. शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करताना मूळ मंदिराच्या सौंदर्यात कमीपणा येणार नाही याची काळजी घेतली. हे मंदिर इसवी सन पू 1200 शतकातील असून आजही भक्कम आहे. शंभू महादेवांच्या मंदिराजवळ डोंगराच्या खाली अमृतेश्वरांचे मंदिर आहे. हे मंदिर बाली महादेवाचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. हेही मंदिर जुन्या दगडी बांधकामाची साक्ष देते. बाली महादेवाच्या मंदिरात आपल्याला शंकराच्या पिंडीत गायीचे खूर उमटलेले दिसतात. शिखर शिंगणापूरच्या डोंगरावर शिवपार्वतीचे लग्न विष्णूने लावून दिले. शिव आणि हरी हे वेगळे नसून एकच आहेत आणि भक्तांची भेद विसरून जावे हा संदेश येथे देण्यात आला आहे. याच संदेशाचे रूपक असणारे शिल्प शिंगणापूरच्या मंदिराच्या खांबावर दिसते. त्यात एक हत्ती आणि एक नंदी आहे. हत्तीचे शरीर झाकले तर नंदी दिसतो, जो शंकराचे वाहन आहे, आणि नंदीचे शरीर झाकले तर हत्ती दिसतो, जो विष्णूचे वाहन आहे. शिखर शिंगणापूर यात्रा. शिखर शिंगणापूरची यात्रा 12 दिवस चालते. यात्रेची सुरुवात गुढीपाडव्यापासून म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला होते. शुभशकुनांची गुढी उभारून श्री क्षेत्र शिंगणापूरच्या यात्रेस प्रारंभ होतो. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वती मातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री 12 वाजता देवांची लग्न लावली जातात. एकादशीच्या दिवशी इंदूरच्या राजघराण्यातील युवराज किंवा राजा शिखर शिंगणापूरला येतो आणि देवस्थानातर्फे राजांचा सत्कार समारंभ केला जातो. असे म्हणतात की देवांना लग्नाच्या वेळी चुकून राजाला आमंत्रण गेले नाही. राजा रागवून घोड्यावरून निघाला आणि तडक शिखर शिंगणापूरला आला. एकादशी दिवशीचा उपवास असूनही देवावर रागवला आणि कांदा भाकरी खाऊन व पायात जोडे ठेवून देवाच्या लग्नाला आला. महादेवाने राजाची समजूत काढली. राजाचा राग शांत झाला आणि राजाचा सत्कार केला. आजही हीच परंपरा राखली जाते. शिखर शिंगणापूरची यात्रा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबन येथे भरली जाते. या उमाबनात प्रत्येक गावासाठी एक झाड दिले आहे. गावकरी आपापल्या झाडापाशी जमा होऊन यात्रेचा आनंद लुटतात. अशा प्रकारे झाडे नेमून देणारी ही पहिलीच यात्रा असावी. शिखर शिंगणापूरच्या यात्रेतील सर्वात अद्भुत सोहळा म्हणजे पालखी सोहळा. देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध तीर्थ क्षेत्राचे पाणी कावडीतून आणले जाते. बऱ्याच गावातून अनेक कावडी येतात, पण मानाची कावड भूतोजी तेली याची असते. भूतोजी तेली यांची कावड सासवड या गावातून येते. यात्रे अगोदर ही मानाची कावड सासवडहून प्रस्थान करते. फार पूर्वीपासून ही प्रथा चालू आहे. देवाला जाताना निसंकोच मनाने जावे आणि मागे काहीही ठेवू नये. ज्याच्या चिंतेने देवाचे दर्शन व्यवस्थित होणार नाही, या विचारापोटी भूतोजी तेली शिखर शिंगणापूरच्या यात्रेला जाण्यापूर्वी
आपल्या घरादारास आग लावली असत. निसंचक मनाने आणि देवाच्या ओढीने त्यांची कावड द्वादशीला शिखर शिंगणापूरच्या पायथ्याशी पोहोचत असे. दुपारनंतर ही कावड अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून महादेवाच्या डोंगरावर चढत जाते. हे दृश्य फारच मोहक असते. सध्या गाड्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवला आहे, पण आजही शिखर शिंगणापूरला येणाऱ्या कावडी घोड्यांच्या मुंगी घाटातून वर मार्ग काढतात. मानाच्या कावडीमागे इतरही कावडी मार्गस्थ होतात. पूर्वी जेव्हा भुतोजी तेली पौर्णिमेनंतर यात्रा संपून घरी जात, त्यावेळी त्यांचे घर व दार सर्व सुखरूप असे. श्री शंभू महादेवांची लीला अपरंपार आहे. यातच श्री शंभू महादेवांचा चमत्काराची प्रचिती येते. सर्व भाविक देवाच्या या विलोभनीय सोहळ्यात मनोभावे सामील होतात. सर्व बांधव एकत्र येऊन देवाचा हा सोहळा उत्तम रीतीने पार पाडतात. कावड सोहळा हा अत्यंत नयनरम्य असतो. कावडी चढवत असताना हलगी, तुरे आणि लेझिम यांच्या तालावर अनेक भक्तजण आपापल्या नाचायला पाहायला मिळतात. कावड 6 कावड्यांच्या खांद्यावरून नेली जाते. पुढे 3 आणि मागे 3 अशी 6 कावडी एक कावड घेऊन शिखर शिंगणापूर वाट पूर्ण करतात. मोज म्हणून कवड्यांमध्ये रस्सीखेच खेळले जाते. कावड्यातील पाणी नेरा नदीच्या पात्रातून भरून आणले जाते. या सोहळ्यात अनेक जण कावडीचे दर्शन घेतात. लहान मुलांना कावडीच्या खाली झोपवले जाते. त्यामुळे लहान मुलांस देवाचा आशीर्वाद मिळतो अशी समजूत लोकांमध्ये आहे. आजही भुतोजी तेली यांचे वंशज कावडी घेऊन शिखर शिंगणापूरच्या यात्रेस येतात. येताना प्रतिकारात्मक रूप म्हणून गवताची झोपडी जाळली जाते आणि नंतरच कावड शिखर शिंगणापूरच्या दिशेने चालू लागते. द्वादशीला रात्री 12 वाजता कावडीच्या पानाने देवाला अभिषेक केला जातो. त्यानंतर चिमणगाव तालुका कोरेगाव येथील पालखीची मिरवणूक काढण्यात येते. या सोहळ्यानंतर श्री शिखर शिंगणापूरची यात्रा संपते आणि सर्व यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरू होतो. सार्वजन भक्तीत न्हाऊन आपापल्या घरी जातात. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे शिखर शिंगणापूरची यात्रा होते. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.